मला क्यूचं वागणंच कळत नाही. अशी कशी ती गेली कझिनच्या लग्नाला? असं जायचं असतं का? तिला माहितीये मी आत्ताच बरा झालोय, मन हळवं असतं, त्याची गरज आहे मला. तू असतीस ना तर तू नसती गेलीस. तोच तर फरक आहे ना तिच्या आणि माझ्या प्रेमात. काय? प्रेम? प्रेमात? काय बोलते ही? ओ गॉड. अरे म्हणजे वागण्यात, विचारात प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो ना अक्षय. हे बघ, मला माहितीये की तिने फक्त तुला मेसेज करून कळवलं. ती भेटायलाही आली नाही, तिने कॉलही नाही केला. पण अक्षय, अरे तुझा तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट झाला ना. आतापर्यंत तिचा फोन बंद येत होता, ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट तरी झालाय. मग तेच तर ना, तिचा कुठे कॉन्टॅक्ट होतोय? मग फोन बंद आहे ना, कसं काय बोलू मी किऊशी? मला वाटलं तर. तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको प्लीज. हे बघ, तुला आरामाची गरज आहे, प्लीज आराम कर. हे बघ, तुझ्या औषधाची पण वेळ झालीये, मी जाऊन औषध घेऊन येते. हा, आलेच मी, पण प्लीज आराम कर. आलेच. अमृता, अमृता, तुझं थोडं वागणं बदललंय. ये वो अमृता नहीं है, कुछ तो गडबड है. अक्षय, आता मला तुझ्या मूडची काळजीच करायची गरज नाही, माहितीये का? बघ कोण आलाय भेटायला. हॅलो. अरे नालाय का, तुला काय लाज वाटते? आता आलायस तू? अजिबात वाटत नाही मला. ठीक आहे. अरे थँक्यू. कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय. पायाची पण आता हालचाल व्हायला लागली व्यवस्थित. व्हेरी गुड. मग खरं सांगताय तुम्ही? अमृताने तुम्हाला खरंच येऊन सांगितलं की ती अक्षयवर प्रेम करते म्हणून? होय, तिने स्वतःच्या तोंडून कबूल केलेला आहे. अक्षयने कियाराबरोबर संधान जुळवून मोठा घोळ घालून ठेवलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमृताच्या मनात नक्की खरं खरं काय चाललंय हे मला जाणून घ्यायचं होतं. मृदुला, मला अमृतावर अन्याय नाही होऊ द्यायचा. आणि खरंच जर तिला हे लग्न मान्य नसेल तर मात्र तिच्याबद्दल आपण काहीतरी करायला हवं असा सतत माझ्या मनात विचार चालू होता. आणि म्हणूनच मी तिला थेट विचारलं, अक्षयवर प्रेम करतेस? आणि मृदुला तिने चक्क होकार दिला. बाई, खरं सांगू, गेले काही दिवस ना मला खरोखर हे जाणवत होतं. हो ग. आणि हे 4 दिवस अक्षयसाठी तिने जे काही केले ना, ते जीवापाड प्रेम करणारा माणूसच करू शकतो फक्त. खरंय बाई. आणि आता हे प्रेमच त्याला योग्य वाटेवर पण घेऊन येईल. आणि म्हणूनच माझं मन शांत झालंय. अमृता आता खरी घाडग्यांची सून शोभते. हो. माई, अक्षय सुखरूप घरी यावा म्हणून देव पाण्यात ठेवून बसले होते मी. पण तेव्हा मी एक नवसही बोललीये. काय? अक्षय सुखरूप घरी आला ना की अमृता आणि अक्षय दोघे जोडीने येतील नवस फेडायला जेजुरीला. खंडेरायच पावलाय आपल्याला. चालेल, अक्षय बरा झाला रे झाला ना की आपण नवस फेडूया. नवस असा राहता कामा नाहीये. तू नीट लक्षात ठेव. हा, नाही तर माझ्याकडून राहून जाईल. नाही नाही. या, आपल्याबद्दलच बोलत होते मी. काय? अगं, घाबरतेस कशाला? तुझं कौतुकच करते तुझ्या सासूकडे. बरं, तू कशाला आली होतीस इकडे? पंकज आलाय ना अक्षयला ह्यांना भेटायला, मग चहा करायला म्हणून मी आले. बरं बरं, कर चहा कर. अक्षय बरा आहे ना?
खुश आहे. मित्र आलाय ना भेटायला म्हणून खूप आनंदी आहे. आणि मग ते खुश आहेत म्हणून मी पण खुश आहे. दिसतंय आम्हाला ते. अक्षय खुश आहे म्हणून तू खुश आहेस, आणि तू का खुश आहेस हे आम्हाला दोघींना माहिती आहे, म्हणून आम्ही दोघी खुश आहोत. हा? अगं चहा करतेस ना. बघा माई, नुसती साखर हातावर घेऊन गेलीये. जीव थाऱ्यावर आहे कुठे. राहू दे माई, आता मीच चहा करायला घेते. कर. बरं वाटतंय ना. खरंच खूप मोठ्या संकटातून पार पडलाय. खऱ्या बायकोसारखी काळजी घ्यायला लागली ती माझी. हे चहा, कॉफी, दूध, तूप या सगळ्याच्या वेळा सांभाळणं, वेळेवर औषध देणं, हे सगळंच ना यार ती खऱ्या बायकोसारखं करायला लागली. अरे एकदम वेळा पाळत, मूड जपत. म्हणजे आधी होतं यार, पण थोडं ना आता काहीतरी मला बदल जाणवतोय या सगळ्यामध्ये. ती थोडं वेगळं वागते बायकोसारखं. आणि कसं सांगू पंखे यार, हे डेंजरस आहे फार. खऱ्या बायकोसारखं म्हणजे बायकोच आहे ना ती तुझी. असा हाणीन ना पंख्या, तुला माहितीये ना काय आहे ते. अक्की, जे तुला माहिती नाही आहे ना ते सगळं मला माहिती आहे. काय माहिती कसं आहे ना, सॉरी टू डिस्टर्ब, पण आता औषध घ्यायची वेळ झाली. हा अमृता सॉलिड आहेस तू, म्हणजे अगदी मिनिट टू मिनिट चाललंय. त्याशिवाय बरा कसा होणार अक्षय. आणि नाही नाही नको, पाणी नको, कडूपणा जास्त वाढेल. थांब, साखर खा. आ हॅलो, तू काय साखर चिमटीत घेऊनच फिरतेस की काय? नाही, औषध कडू होतं ना म्हणून मी साखर आणली. चल. नाही म्हणजे तुला कसं कळलं? असं बघून कसं कळेल ना. तिने चाकून बघितलं असेल. है ना? हो, चाखून पाहिलंय मी ते. हे बघ मजा करते बघ. अरे खरंच पाहिलं मी औषध टेस्ट करून. अगं अमृता, बरी आहेस ना तू? का, काय झालं? नाही म्हणजे अक्षयला काहीही देण्यापूर्वी मी ती गोष्ट चाखून पाहते. म्हणजे कडू आहे का तिखट आहे का जास्त गोड आहे का खूप थंड आहे का खूप गरम आहे, मगच मी अक्षयला देते. आणि म्हणूनच मी औषध चाखून पाहिलं. अगं पण औषध? हो, तुम्हाला एवढं का नवल वाटतंय पण? बर ठीक आहे, मी आता तुम्हाला जास्त डिस्टर्ब नाही करत. तुम्ही गप्पा मारत बसा. हा, मी येतेच. अक्षय, काळजी घे. पंकज, जरा बोलायचं होतं, इकडे येशील का? अक्षयला ज्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन येईल, स्ट्रेस येईल असे विषय प्लीज टाळशील का? म्हणजे कियारा वगैरे. थँक्यू. ओके. मी येते. येस.
कुठे आले मी? इथे कोणी आणलं मला? हेल्प! हेल्प! कोणी आहे का तिकडे? माझा फोन. थँक गॉड. स्विच ऑफ. बॅटरी डाऊन. गॉड, इथे तर सगळंच बंद आहे. बाहेर कुठून जाऊ? फोन कोणाचा आहे? अर्जुनचा फोटो. हो, मीच मला अर्जुननीच किडनॅप केलं. हाऊ डेअर यू अर्जुन. हो, आता कळलं. डॅड मला आणि अकिला एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुला बघवत नाहीये ना अर्जुन. आय वोंट स्पेअर यू. एकदा इथून सुटू दे, मग बघ तुला सोडणार नाही. अकिला फोन नव्हते. त्यामुळेच मला पंख्या जाम टेन्शन आलंय यार. अरे इतकी काळजी माझी किवने पण नसती घेतली. तितका अमृता करते माझ्यासाठी. आणि मला वाटतं यार ती माझ्या प्रेमात पडली आहे. अँड दॅट्स नॉट गुड. बरं आहे यार. नाही म्हणजे बघ ना, मला इथे साधी एक मुलगी पटत नाहीये आणि तुझ्यासारख्या डंबोवरती 2-2 मुली मरतायत. क्या बात आहे. डंबो, हं. तुला मजा सुचते का रे आता? बरं असतो ना तर हाणून काढलं असतं, कळलं ना? प्लीज मला बोलायचं काय, तू बोलतोयस काय? सिच्युएशन समजून घ्यायचा प्रयत्न कर ना यार. मला काय म्हणायचं माहिती का पंक्या, की बघा रे याच्या आधी ना माझ्या मनात गिल्ट नव्हतं, कारण आम्हाला दोघांना पण लग्न नको होतं. पण आता तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. तर मला ओके वाटत नाहीये यार. पण कसं आहे ना की तू जर डायरेक्ट विचारलंस ना तिला तर ती नाही म्हणते. कारण तिला माहिती आहे ना तू किऊच्या प्रेमात किती बुडालायस. तेच तर यार. म्हणजे ना पंख्या मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे मला चेक करावं लागेल की खरोखर ती माझ्या प्रेमात पडली आहे का नाही. असं काहीतरी करावं लागेल मला. पण तू शुअर आहेस की ती तुझ्या प्रेमात आहे? नाही म्हणजे बघ ना, आता तू आजारी आहेस म्हणून कदाचित ती तुझी काळजी घेत असेल. अशीच समजूत घालतोय माझ्या मनाची यार मी, की हे असंच असलं पाहिजे. प्लीज हे असंच असू दे देवा. पण पंक्या हे जर असं नसेल ना तर जाम वाट लागेल यार. तुला कळतंय माझं आज नव्हता डिवोर्स होणार आहे, हे कन्फर्म आहे. आम्ही त्याच प्रोसिजर मध्ये होतो, पण माझ्या आजारपणामुळे सगळंच पाठीमागे पडले. पण आज नव्हता तो डिवोर्सचा दिवस येणारच आहे. त्यानंतर मी आणि क्यू आम्ही एकत्र येऊ, आमचा सुखी संसार सुरू होईल यार. पण अमृताचं काय? कारण ती खूप छान मैत्रीण झाली यार. मैत्रिणी खूप केले माझ्यासाठी. आणि जर ती माझ्या प्रेमात पडली असेल तर ती खूप दुखावली जाईल यार. तुटेल ती, कारण ते मला बघवणार नाही. म्हणून मी खूप अस्वस्थ या गोष्टीमुळे. हे सगळं प्रेम हे नको यार आमच्या या छान फ्रेंडशिपच्या नात्यामध्ये. सगळंच यात डिस्टर्ब होऊन जाईल यार. आणि मला कळत पण नाही की नेमकं तिच्या मनात काय चाललंय.
खरोखर ती प्रेमात पडली आहे का नाही हे मला कळणं फार आवश्यक आहे. म्हणजे मला काहीतरी उपाय करता येईल ना, पण मी त्यासाठी काय करू हे मला कळत नाहीये. तू अशा काही सिच्युएशन्स क्रिएट कर ना की जिथे तुला माहिती आहे मैत्रीतली अमृता कशी वागेल. ती जर तशी वागली तर तुला हा प्रेमाभिमाचा जो काही डाऊट येतोय ना तो उगाचच आहे असं समज. पण जर का तिचे रिस्पॉन्सेस वेगळे असतील ना तर मात्र बॉस तू डेंजर झोन मध्ये आहेस. हा, ही आयडिया मस्त आहे. हे असं करून मी खरं काय आहे तिच्या मनात ते काढू शकतो. हा, आता बरं वाटतं यार. टेन्शन जरा कमी झालंय. थँक्यू. ओके बरं आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी उपयोग झाला मला, नाही का? डंबो ना. डंबो. हा, अक्कीचा नंबर सेव्ह नाहीये. काय यार, काय अक्कीचा नंबर? फाइव 4 उपस्थित. अगं माझ्या पायाला प्रॉब्लेम झालाय. हात चांगले ते करू शकतो मी. गप्प बस, मी करते ना. हे जे काय चाललंय ना ते बघून माझा डाऊट वाढत चाललाय की ही प्रेमात पडली असली पाहिजे. नाही पण इतकी चांगली मैत्रीण आहे ना की हे जे वागते ते प्रेमाचंच लक्षण आहे का? काय कळेल असं झालं यार. लागलं का? असाच ओरडलो असतो खरोखर लागलं असतं तर. येस येस. येस काय? अक्षय असली मस्करी परत करू नको. अरे घाबरले ना मी. अमृता, आत येऊ? ये ना भाग्यश्री. बोल, काय झालं? तुमच्या दोघांसाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? आता काय गुड न्यूज? हनीमून झालं, मंगळसूत्र झालं, आता गुड न्यूज कोणती? आता जेजुरी. जेजुरी? जेजुरी काय? भाऊजी, तुम्ही बरे व्हावेत म्हणून काकूनी नवस केला होता. तो नवस फेडायला तुम्हाला दोघांना जायचंय जोडीनी जेजुरीला. एक मिनिट. जेजुरीला आम्हाला जायचंय ना? मग तू काला असते? भाऊजी, कारण तिकडे नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. मी आणि अनंता गेलो होतो ना तेव्हा. आता तुम्हाला अमृताला उचलून घ्यावं लागेल आणि त्यासाठी लवकरात लवकर बरं व्हावं लागेल. कळलं ना? काय सांगावं आता या लोकांना? तुला उचलून घेऊन जायचं? अरे यांना कोण सांगणार आहे की तू माझी खरी बायको नाही? नाहीयेस. मी ही नखं टाकून येते. हे तर खरंच प्रेम करायला लागली आहे.
लाजते काय हसते काय अरे देवा. आपली सखीचा नंबर असू दे, सखीला कॉल लागू दे. गॉड प्लीज सेव्ह मी गॉड. हक्की फोन उचल हक्की. हे यार तब्येतीचं पण ना काही कळत नाही. मध्येच विकनेस येतो. अर्जुन हा का फोन करतोय मला? कदाचित मला क्यू बद्दल काहीतरी माहिती कळेल. हॅलो हॅलो